सकल आदिवासी समाजाचा आरक्षण विरोधात कुलगुलान चक्काजाम आंदोलन। नवप्रहार वृत्तपत्र घाटंजी तालुका प्रतिनिधी सचिन कर्णेवार। राज्यात आरक्षणाची मागणी विविध स्तरावर जोर धरत असताना 27 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने बंजारा समाजास आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने एक समिती गठीत केली आहे। मात्र ही समिती आदिवासी समाजाला मंजूर नसल्याने ही समिती रद्द करण्यात यावी व इतरही मागण्यांच्या संदर्भात आज दिनांक 17 मार्च रोजी घाटंजी येथील वीर बाबूराव शेडमाके चौक खापरी नाका घाटंजी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। अनेक दिवसापासून राज्यात आदिवासी समाजामध्ये अनेक समाज समाविष्ट करून घेण्याची मागणी करीत आहेत। त्याच अनुषंगाने बंजारा समाज सुद्धा आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी मागणी केली होती। त्या अनुषंगाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने एक समिती गठीत केली होती। ती समिती रद्द करण्याकरिता आता आदिवासी समाज आक्रमक झाला असून ही समिती रद्द करण्यात यावी याकरिता चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। त्यासोबतच स्थापन केलेली समितीचा खर्च आदिवासी विभागाकडून करण्यात येऊ नये। आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींनी याबाबत भूमिका न घेतल्यास त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्या करिता हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात जगाजाम मध्ये सकल आदिवासी समाज बांधव महिला सकल आदिवासी समाज बांधव महिला युवक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते। आंदोलनातील मागण्यांचे निवेदन घाटंजी नायब तहसीलदार घोडे यांनी आंदोलन स्थळी स्वीकारतच त्यांचे मार्फत शासनाकडे पाठवले आहे। आंदोलन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घाटंजी पोलीस प्रशासनाने अधिक खबरदारी घेत चौक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आज आदिवासी समाजावर होत असलेल्या आरक्षणाच्या संदर्भातला खटला शासनाच्या स्तरावर परतवून लावण्याच्या करिता सकल आदिवासी समाजाच्या वतीने घाटंजी तालुकास्तरीय चक्काजाम आंदोलनाची सुरुवात राज्यातली ही पहिली सुरुवात असून मागील अनेक दिवसापासून राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आपण आवाज उठवला, परंतु एवढं सगळं असताना सुद्धा शासनाने 27 फरवरी 2026 रोजी एक समितीचे गठन केले व त्या समितीला अभ्यास गट म्हणून त्यांनी त्यांचा अहवाल सादर करण्याच्या मानसिकतेत असून त्या अनुषंगाने अप्रत्यक्षरित्या ते आरक्षण बहाल करतील अशी आम्हाला शंका आली। त्यामुळे आम्हाला ही समिती रद्द करण्यात यावी व या समितीवर होणारा खर्च आदिवासी विभागाकडून करण्यात येऊ नये व या आंदोलनास व या आरक्षणाच्या विरोधाला जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठिंबा न दिल्यास त्याने राजीनामे द्यावा अशा या 3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाचे आयोजन केलं आहे।